मित्रांनो, सध्या जे काय आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 29 ते 30 ज्या काही महानगरपालिका आहेत, ह्यांचं इलेक्शन हे उद्या होणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर जे काय गेल्या 1-2 दिवसाखाली जे काही राज ठाकरे आणि जे काही उद्धव ठाकरे यांची जी काही सभा झाली, त्याच्यावरून असं म्हणजे वाटतंय की जे काय पूर्ण जे काही मुंबईची जी काही महानगरपालिका आहे, त्याचं पूर्णपणे हे जे काही वारं फिरलंय. कारण ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी कशाप्रकारे आपल्या म्हणजे मुंबई, कशाप्रकारे गुजरातमध्ये ह्या जे काय भाजपाचं आहे किंवा जे काय ह्या सत्ताधारी पक्षाचा जो काय प्लॅन आहे, तो त्यांनी पूर्णपणे तो उघड केला आहे. एक पारे कुठंतरी जे काय भाजप आहे त्यांचं भांडफोड केलं आहे असं म्हणावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही अदानी आहे, अदानी तो 2014 साली ज्यावेळेस देशामध्ये त्याचे किती प्रोजेक्ट होते, एक तुटपुंजे त्याचे प्रोजेक्ट होते आणि सध्या आता त्याचे किती प्रोजेक्ट आहेत आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये, हे पूर्णपणे राज ठाकरे यांनी पूर्णपणे अख्ख्या महाराष्ट्रापुढे आणि अख्ख्या देशापुढे त्यांनी पूर्णपणे ओपन करून सांगितलं आहे किंवा ते दाखवलं आहे. तर ही आणि ती कसं आहे, कुठेतरी फॅक्ट आहे, ती खरंच आहे. हे जे काही नरेंद्र मोदी असो किंवा जे काही भाजप असो, ही पूर्णपणे कुठेतरी एका व्यक्तीच्या हातामध्ये हे जे काय कुठेतरी पूर्ण आपल्या देशाची संपत्ती किंवा जे काय आपल्या महाराष्ट्राची जी काय संपत्ती आहे किंवा जे काय प्रोजेक्ट आहे, हे त्यांना देत आहे. हे असं त्या पूर्णपणे जे काय राज ठाकरे आहे, हे त्यांनी पूर्णपणे आरोप केले आहेत आणि ते जवळपास आरोप खरेच आहेत. त्यात म्हणजे खोटंपणा काहीच नाही. त्यांनी जे दाखवलं आहे ते अगदी खरं दाखवलं आहे. आणि कसं आहे, खरंच एक माझं एक मुंबईकरांना आणि जे काय आसपासच्या ज्या काही हे आहेत महानगरपालिका, आणि ज्यावेळेस उद्या ते वोटिंग करायला जाणार आहेत, त्यांना माझं एकच सांगणं आहे की कसं आहे, जर खरंच तुम्हाला जर आपली मुंबई वाचवायची असेल किंवा जर मराठी माणसाचा कुठेतरी एक किंमत म्हणजे त्यांना पण मिळावी असं वाटत असेल, तर कसं येणाऱ्या काळामध्ये किंवा उद्या इलेक्शन म्हणताना एक विचारपूर्वक मतदान करा. कारण हे कसं आहे, खूप म्हणजे महत्त्वाचा एक तुमचा डिसिजन राहणार आहे. त्याच्यामुळं ही जी काय निवडणूक आहे मुंबईची, ती ह्यावेळीची खूप महत्त्वाची निवडणूक आहे. त्याच्यामुळं विचार करा. आणि कसं आहे, जर ही मुंबई जर एकदा गेली हातातून, तर नंतर सहजासहजी आपल्या हातामध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण म्हणून मुंबईकरांना माझं एकच सांगणं आहे की भले मी मुंबईत म्हणजे राहत नसलो, मी एका खेड्यागावात राहतो, तरी माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की खरंच जर तुम्हाला आपली म्हणजे मुंबई पाहिजे असेल, कारण मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. त्याच्यामुळं एक विचारपूर्वक मतदान करा. कसंही 2-4 रुपयासाठी 500-1000साठी खाण्यासाठी मतदान करू नका. कारण कसं आहे, मुंबई वाचली तर महाराष्ट्र वाचणार आहे. कशाप्रकारे कसं आहे, हे जे काय अदानी आहे याच्या म्हणजे कशाप्रकारे कब्जा केला जात आहे, एक मोनोपॉली क्रिएट होत आहे. त्याच्यामुळं परत एकदा सांगतो, विचारपूर्वक मतदान करा. कारण वेळ ही परत परत येत नसते. जर एकदा का मुंबई गेली की विषय संपला. खूप खूप धन्यवाद.